धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित केला गेलाय। राजकीय पक्ष उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं यासाठी ही योजना कार्यान्वित केली गेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कक्ष सुविधा उपलब्ध केले गेले। याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलेले आहेत। कोकणात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे। देशातील एकमेव असं मंदिर ज्या मंदिरात दरवर्षी फणसाच्या झाडापासून होळीच्या आदल्या दिवशी पाषाण बनवून ते वर्षभर ग्रामदैवत म्हणून त्याची पूजा केली जाते। सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील सांगेली गावात होळीच्या अगोदरच होळी दिवशी तोडल्या जाणाऱ्या झाडाची पूजा केली जाते। महाशिवरात्रीपासून ते होळीपर्यंत हा तब्बल 15 ते 20 दिवस सोहळा असतो। गावात पूर्णतः धार्मिक वातावरण असतं। दररोज भजन कीर्तन दशावतार यांची रेलचेल असते। वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी असा मजकूर या पोस्टवरती आहे। वसंत मोरे यांनी काल रात्री उशिरा फेसबुकवर ही पोस्ट केली आहे। वसंत मोरे यांनी विविध पक्षातील बड्या नेत्यांची भेट घेतली असून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत। मोरे नेमके कुठल्या पक्षात प्रवेश करतात का अपक्ष लढतात हे अजूनही समजू शकलं नाहीये। लवकरच भूमिका स्पष्ट करेल अशी माहिती वसंत मोरे यांच्याकडून दिली गेली आहे। चांदवड तालुक्यातील शिंगवे येथून सलग 25व्या वर्षी पायी दिंडीचं आयोजन केले गेले। श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। या यात्रेत राज्यभरातून पायी दिंड्या दाखल होतात। हबब तुकाराम महाराज काळे यांच्याकडून दरवर्षी या पायी दिंडीचं आयोजन केलं जातं। लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर या मागणीसाठी बळजबरी करणाऱ्या प्रियसीची गळा चिरून हत्या केली गेली आहे। पालघरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शीर नसलेलं एक महिलेचं धड आढळून आलं होतं। या प्रकरणात तपास करताना पालघर पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। सोलापूरमधील सुनील यादव यांचं एका महिलेसोबत याचं प्रेम प्रकरण सुरू होतं। मात्र ही महिला वारंवार लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर कर अशी बळजबरी करत होती। त्यानंतर आरोपी सुनील यादव यांनी आपल्या साथीदार महेश बडगुजर याच्या सोबत प्रियसीची निर्गुण हत्या केली आहे। पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। नांदेडमध्ये सकाळी 6:08 दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले। 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती समोर येते आहे। महाराष्ट्रामधील नांदेड, हिंगोली, परभणी या शहराजवळ भूकंपाचे धक्के जाणवलेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नाहीये। मात्र मार्च महिन्यात दुसऱ्यांदा नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। याआधी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजता 1.3 रिश्टर स्केलचे सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे। मराठवाड्यात मार्च अखेरीस मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पात 25% पाणीसाठा शिल्लक आहे। विभागातील 100 लघु प्रकल्प अपूर्ण कोरडे पडले असून 269 प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातील पाणीसाठा घटल्यानं सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणं कठीण झालंय। शहरी भागातही टंचाईच्या झळा तीव्र झाल्यात। मराठवाड्यातील ग्रामीण भागासह शहरात पाणी टंचाईच्या झळा वाढल्यात। टंचाईमुळे अनेक गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडवाळी येथे जमिनीच्या वादातून पुतण्यानं चुलत्याच्या डोक्यात कोयत्यानं वार केले। त्यानंतर चुलत भाऊ आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकालाही बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक सुद्धा केली आहे। आदिवासींचे घर पाडून त्यांच्या पिकांची नासधूस केल्याप्रकरणी फिल्म सिटी व्यवस्थापकीय संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आणि हा गुन्हा दाखल केल्यावरती काय कारवाई केली असा सवाल उच्च न्यायालयानं आरे कॉलनी पोलिसांना विचारलाय। जमीन बळकावल्याप्रकरणी फिल्म सिटी परिसरात असलेल्या देवीचा पाडा येथे राहणाऱ्या किसन भगत
यानं केलेल्या याचिकेवर खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी सुरू होती। यावेळेस उच्च न्यायालयानं हे आदेश दिलेत। या संदर्भात विचारणा केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं जे समूह रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवून 34 कोटींची बिले काढल्याची धक्कादायक बाब समोर आली होती। रुग्णसेवेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं दिलेला निधी कामे न करताच एका झटक्यात निकाली काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे। मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम एकात्मिक घटक विभागात मार्च 2023च्या शेवटच्या एक आठवड्यात हा घोटाळा झाला आहे, अशी ही माहिती समोर आली आहे। आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी राजकीय जाहिराती काढून टाकण्याचे सत्र सुरू असतानाच एसटी महामंडळानंही एसटी बस स्थानक आणि आगार परिसरातील जाहिराती हटवण्यास सुरुवात केली आहे। बस स्थानकात, आगारात तसेच एसटी बसवर विविध आस्थापनांच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात, त्या काढाव्यात असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते। खासगी एजन्सीजकडून राजकीय जाहिराती हटवल्यानंतर सर्व बस आगारांमध्ये उपलब्ध बस नसतात, त्यामुळे ज्या बस उपलब्ध नव्हत्या त्या बसवरील सुद्धा सर्व जाहिराती काढाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू होते। ब्रेन सर्जरी संदर्भात हे उपचार सुरू होते। रुग्णालयात एका वरिष्ठ डॉक्टरनं बुधवारी ही माहिती दिली। सद्गुरू यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। रायगड जिल्ह्यातील मुरुड परिसरातील खोल समुद्रात परराज्यातील 10 बोटी आणि त्यावरील सुमारे 109 खलाशांना ताब्यात घेतले। कोस्टल गार्ड आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। या बोटी परराज्यातून मासेमारीसाठी महाराष्ट्राच्या समुद्र हद्दीत येऊन एलईडी पद्धतीने बेकायदेशीर मच्छीमार करत होते आणि त्यांना ताब्यात घेतले। परळी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी दिली गेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ही परवानगी दिली आहे। न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी या संदर्भात परवानगी दिली। दरम्यान जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन करू नये तसंच चिथावणीखोर भाषणं देऊ नयेत असे आदेश सुद्धा खंडपीठानं दिले। अकरा दिवसांपूर्वी 66,000 ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार 20 मार्च रोजी ते 66,100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले। दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात 300 रुपयांची घसरण होऊन ती 74,700 रुपये प्रति किलो इतकी खाली आली। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळतोय। बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक 61,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। बाजार समिती स्थापन झाल्यापासूनचा हा ऐतिहासिक दर राहिलाय। आवक कमी असल्यामुळे हळदीला सरासरी 18 ते 25 हजारापर्यंत दर मिळालाय। दर तेजीत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। लोकसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान धनशक्तीचा बेकायदेशीर वापर करण्याच्या धोक्याला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं आयकर विभागाला आदेश दिलेत। आदेशानुसार आयकर विभागानं अनेक माहिती गोळा करतायत तसेच रोख आणि मौल्यवान वस्तूंच्या हालचालींवर कडक नजर ठेवत आहेत। भुसावळ जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेले दोघे जण फिरत असताना ग्राहकांना पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावलाय। विशेष म्हणजे पोलीस पथकाने गेल्या आठवड्याभरापासून सापळा रचला होता। अखेर लाखोंचे अंमली पदार्थ आणि त्यासहित दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। तसंच या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। या
ड्रग्सचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करतायत। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती मंगरायाची वाडी फाट्यावर 41 किलो अफू गांजा जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकला गेला। या प्रकरणी तिघांना अटक केली आहे। संशयितांकडून 40 किलो अफू, सुमारे 1 किलो गांजा जप्त केलाय। त्याची किंमत सुमारे 5,21,000 इतकी आहे। राजस्थान येथून अफू आणला जायचा अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। महाविकास आघाडीतील जागा वाटप अजूनही झालं नाहीये, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची नावं समोर येत आहेत। त्यातच काँग्रेस पक्षाचे आमदार केसी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांचंही नाव समोर येतंय। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव समोर येतंय। त्यांचं नाव काँग्रेस पक्षाच्या संभाव्य यादीत आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज देखील नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत। सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे महंत आहेत। पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा ते करतायत। शांतिगिरी महाराजांनंतर महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज देखील नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। साधू महंत नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरल्यानं निवडणूक चुरशीची ठरण्याचे अंदाज आहेत। शांतिगिरी महाराज आगामी निवडणुकीत रिंगणात उतरण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। मात्र शांतिगिरी महाराज यांनी निवडणुकीत जनार्दन स्वामी यांचे फोटो वापरू नयेत अशी मागणी जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे विश्वस्त यांनी घेतली आहे। त्यावर जनार्दन स्वामी यांचे फोटो आम्ही वापरणारच, शांतिगिरी महाराज भक्त परिवार यांनी ही भूमिका घेतली आहे। त्यामुळे जनार्दन स्वामी यांचे फोटो वापरण्यावरून दोनही गटात वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी लावलेल्या होर्डिंगमुळे हा वाद निर्माण झाला आहे। शासनानं जाहिरातीत पैठणी मिळेल असं दर्शवलं, पण रेशन दुकानातून साधी हातमागाची साडी मिळाली। तिचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असून ही साडी गरीब महिला सुद्धा परिधान करणार नाहीत अशी प्रतिक्रिया धुळे शहरातील लाभार्थी महिलांनी केली आहे। धुळे जिल्ह्यात 75,738 साड्या अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी प्राप्त झाल्या होत्या। त्यापैकी काही साड्या रेशन दुकानातून मोफत वाटप केल्या गेल्या। ही साडी मोफत असली तरी फाटकी दर्जाहीन असल्यानं लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। हक्काचा 7/12 आणि सिटी सर्व्हे उतारा न मिळाल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये बहिष्कार टाकण्याचा इशारा धुळे शहरातील मिल परिसरातील नागरिकांनी दिलाय। मिल परिसरातील तुळसाबाई मळा तसेच इतर वस्त्यांमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून 7/12 उतार्यापासून वंचित आहेत। दरम्यान अनेक वेळा तक्रारी निवेदन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण होत नसल्यानं मिल परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून 7/12 उतारासाठी उतारा न मिळाल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरावर काळे झेंडे लावून निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळेस संतप्त नागरिकांनी दिला। यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या गलथान कारभारावर टीका सुद्धा केली आहे। नाशिक लोकसभेच्या मैदानात आता महंतांनी सुद्धा उडी घेतली आहे। त्र्यंबकेश्वर मधील 10 आखाड्यांनी एकत्र येत उमेदवार दिलाय। महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज नाशिक लोकसभेच्या मैदानामध्ये उतरत आहेत। श्रीराम शक्तीपीठ संस्थान आणि पंचायती आखाडा निरंजनी आखाड्याचे ते महंत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूपीएससी परीक्षांच्या तारखा बदलल्यात। तसेच अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। चाऱ्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर झालाय। त्यात शेतकरी जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहतोय, परंतु दुधाचे भाव पडल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय।
सलग 7व्या दिवशी देखील सिटी बस लिंक कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। पगार, पीएफ इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कर्मचाऱ्यांनी भूमिका मांडली आहे। शहरातील बस सेवा ठप्प झाल्यानं याचा प्रवाशांना त्रास होतोय, तसंच विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा त्रास होतोय। तर कोल्हापूर परिसरातील धरणांमध्ये पाणीसाठा कमी शिल्लक असल्यामुळे कोल्हापूरकरांनी पाणी जपून वापरा अशी आवाहन केले गेले। त्यासाठी जनजागृती सुद्धा केली गेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात आणि काळंबावाडी धरणातील पाण्याच्या साठ्यात घट होती आहे। या दोन्ही धरणांमध्ये मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे। प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणात 51.43% तर काळंबावाडी धरणात 44.21% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलं आहे।